नमस्कार भावांनो, तर कशा आहेत तुम्ही? बरे आहेत का? मी तर बरा आहे. आज आपण त्याच टायमिंगला आलेलं आहे बरं का. तर आता टायमिंग झालेला आहे 4:40 बरं का भावांनो. तर आपण 10 मिनिट वरती बोलू आणि मग खाली जाऊ, आपण वर्कआउट स्टार्टअप करू. जेवढं होईल तेवढं लवकर आपण स्टार्टअप करू वर्कआउट बरं का. तर आज आहे आपला एपिसोड 196. मला वाटलं आज आपण लवकर येतो का नाही, कारण की झोप जास्त येत होती मला. तर चला म्हणलं लवकर जाऊन लवकर येऊन लवकर झोपी जाऊ असा विचार केला आणि निघाला. कारण की तुम्हाला माहितीच आहे की आपला माइंड एका जागी नसतो बरं का. ती आपली पण गलती नाही. काय करा आज बघू आपण कसं करतोय म्हणजे बरं का प्रॅक्टिस. आणि आज काय मारणार आहे ते तुम्हाला सांगतोच. तर आज आपण मारणार आहे बघा, पहिले मारतो मी शोल्डर, नंतरला मारतो बायसेप बरं का भावांनो. तर तुम्हाला काय वाटतंय, आपण वर्कआउट चांगलं मारल का नाही मारत बरं का. बघू आता वर्कआउट केल्यावरच आपल्याला कळलं. तर आपला चॅलेंज पण आपण खालीच घेऊ, वरती नको नकोसं वाटला जाता, कारण की ऊन भरपूर आहे बघा. ऊन एकदम कडक आहे बघा. त्याच्यामुळे वरी जेवढा असतं तेवढा आपल्यासाठी धोकादायक आहे म्हणजे माझा बोलायचा अर्थ, कारण की वरी असला का उन्हामध्ये आपली एनर्जी उलट वाया जाईल. कारण की जेवढं आपण उन्हात थांबलं तेवढी आपली एनर्जी वाया जाते असं मला वाटते, आणि ते खरंच आहे. तुम्हाला काय वाटते ते मला कमेंट करा. मी खरं बोलतो या खोटं बोलते ते मला सांगा कमेंट करून बरं का भावांनो. तर चला आता जाऊ खाली, वॉर्मअप करू. पहिले शोल्डर मारून नंतरला बायसेप मारून पूर्ण कंप्लीट झालं. भेटू का नाही भेटू ते मला माहित नाही आणि फिक्स पण नाही बरं का. चला मग खाली जातो, भेटू. सगळं कंप्लीट झालं. तर भावांनो काय म्हणताय, सरप्राईज झालं ना. मला पण माहित नव्हतं मी भेटणार का नाही म्हणून, तरी बी भेटलं बरं का. कारण की तुम्हाला कालच म्हणले की आपलं माइंड एका जागी नाही, म्हणजे फिक्स नाही. काय करायचं काय नाही, केव्हा काय करायचंय अजून काही फिक्स नाही. जेव्हा टाइम भेटला तेव्हा घुसायचं, नाही टाइम भेटला तेव्हा नाही घुसायचं. एवढं मात्र मी इथं ठेवले बरं का. कारण की जेव्हा मी टायमिंग फिक्स करतो तसं होतच नाही. त्याच्यामुळे आपण टायमिंग फिक्स करत पण नाही आणि इथून फिलिंग पण येत नाही. कारण की टाइम फिक्स केला ना होत नाही. मन म्हणतंय, दिमाग म्हणतंय जसा टाइम भेटला तसं घुसायचं, नाही भेटला नाही घुसायचं बरं का भावांनो. पहिला आपण काय मारलं, शोल्डर बरं का. शोल्डरचे 3 एक्सरसाइज मारला, तिन्ही पण मशीनच मारलं आणि प्रेस एकदम चांगला पडला आहे. शोल्डरला पडला बरं का, आणि दुसरं कुठंच नाही पडला. आणि बायसेपला तुम्ही पहिल्या एक्सरसाइजला पूर्ण माझी वाट लागून गेली, दुसऱ्याला जाणं गेलं तरी बी घेतलं थोडं वेट कमी करून बरं का. रॅप पण कमी केलं. आणि तिसऱ्या एक्सरसाइजला तर सांगूच नका, 10-12 त्याच्यावरही नाही गेलं. म्हणलं आता काय चाललंय आपल्या सोबत म्हणलं, तर बी थोडं घेतलं. कारण की बायसेप पहिल्याच एक्सरसाइजला पूर्ण एनर्जी गेली माझी, सेकंडला कमी, थर्डला कमी, आणि फोर आर्म्सला पण सांगूच नका तेवढं काही नाही गेलं. तर बी थोडा प्रेस पडला म्हणजे जेव्हा आपण रिवर्स मारल तेव्हाच आपल्याला फोर आर्म्सला पण प्रेस पडला आणि बायसेपला पण प्रेस पडला. त्याच्यामुळे मी फोर आर्म्स कमीच मारलं, तर बी थोडा प्रेस पडला. जाऊ द्या म्हणलं आता, कारण की आपल्यामध्ये एनर्जी नाही. कारण की पहिल्या एक्सरसाइजला पूर्ण एनर्जी लावल्यामुळं वाट लागल्या. तर नेक्स्ट टाइम आपण काळजी घेऊ, वेट कमी राहू द्या, रॅप जास्त मारू आणि ताकद कमी लावायचा प्रयत्न करू. कारण की आपल्या पुढच्या 2 एक्सरसाइज बरोबर घ्यायचं, म्हणजे जसं आपण पहिल्या एक्सरसाइजला जेवढे सेट घेतले तेवढे सेकंडला पण गेलं पाहिजे, थर्डला पण गेलं पाहिजे बरं का भावांनो. आपला वर्कआउट चांगला झाला. आता बघू आपण प्रॅक्टिस कशी होईल का नाही. काल तर चांगली झाली, आज कालच्या पेक्षा आज दुप्पट चांगली झाली पाहिजे बरं का भावांनो. तर टायमिंग तेवढाच झालाय, 6:40 झाल्यात. कारण की आता हा टायमिंग सेट होईल का नाही ते पण मला माहित नाही बरं का. चला मग पूर्ण प्रॅक्टिस झाल्यावर भेटू. प्रॅक्टिस कशी झाली का आणि काही बदल झाला का नाही आपल्यामध्ये तुम्हाला सगळं सांगतो. येतोच मी 10 मिनिटात, 10 नाही रे 11-12 मिनिटात. चला मग.
तरी भावांनो आपण आता 13 मिनिट प्रॅक्टिस करू आणि मला 7 मिनिट नाही समजलं. तर सांगू तुम्हाला काहीच नाही समजलं काय करायला का नाही, काहीच समजून नाही गेलं मला. थांबलं का पडलं मला असं फील होला की माझ्या अंगामध्ये ताकदच नाही हातामध्ये बरं का आणि पूर्ण बॉडी मध्ये पण. नंतरला मग विचार केला विचार करत मग आपल्याकडे होते फक्त 6 मिनिट. तर म्हणलं चला 6 मिनिटात काहीतरी करू. जेवढे आपले 7 मिनिट वाया गेले तेवढे आपण रिकव्हरी करून घेऊ बरं का, म्हणजे आपण भरपाई करून घेऊ. 6 मिनिटांमध्ये थांबलं पहिल्यांदा. कमीत कमी मला वाटतंय 50 सेकंदाच्या जवळ गेला असेल, कारण की मी असं मनामध्ये काउंट केलं 40 45 50 तिन्ही मध्येच आहे बरं का. पहिल्या सेटला झालं, मग सेकंडला थांबलं तेवढंच सेम असं मला वाटतंय. आणि थर्डला पण तेवढंच, कारण की कालच्या पेक्षा आज थोडं बेस्ट झालं आणि बॉडीला पण कळलं की आपल्याला असंच थांबायचं आहे बरं का. आपले 7 मिनिट वाया गेले म्हणजे एक दिवस आपला खराब झाला बरं का. त्याच्यामुळे आपले 7 मिनिट गेले. 6 मिनिटांमध्ये जेवढा आपला टाइम गेला तेवढं कव्हर करून घेऊ. आणि तसं केलंच मी आणि थांबलं 3 सेटला एकदम बेस्ट थांबलं बरं का भावांनो. तर आपली आजची प्रॅक्टिस चांगली झाली आणि माझं काही चुकलं तर मला कमेंट करा बरं का भावांनो. मी जास्त वेळ नाही बोलणार, आता स्ट्रेचिंग बिचिंग करू. 7 वाजून गेलेले आहेत बरं का. तर चला आता उद्या भेटू. उद्या पण असा दिवस जावा, देवाला प्रार्थना करू. चला मग उद्या भेटू.